मित्रांनो, जय शिवराय. आणि मोरगावचं मैदान पार पडलं आहे. मोरगावच्या मैदानात 2 नंबरचा मानकरी ठरला लाडू. आणि लाडू म्हणजे एक आकर्षण ठरलं आज. मित्रांनो नमस्कार. नमस्कार. काय नाव सांगा एकदा? नाव आदेश कालेकर, बैलाचं नाव लाडू. बरं, लाडू पहिल्यांदा आला 3 फेऱ्यात? नाही, त्या दिवशी मानसिरला रायला गुलाला एकसठ पटेल. काय कारण होतं? प्रचंड गर्दी होती लाडूजवळ. आज भरपूर बैल बघितले आपण, नामांकित बैल मैदानात होते, पण लाडू एक वेगळं आकर्षण ठरलं मैदानाचं. आकर्षण म्हणजे आमची मथुर आणि लाडू येवनवाडी मुंबईची ती पाळल्याने 2 नंबरचा विजय प्राप्त केला. लाडूचे किती बिनजोड होते तिकडं? बिनजोड म्हणजे 70 ते 80 बिनजोड झालेत या सीझन. मथुरमध्ये 2 वेळा पाळलेला आहे बिनजोडला. हो. आणि आजचं कसं नियोजन झालं मग? आजचं नियोजन म्हणजे आमचं 15 ते 20 दिवसापूर्वी आधीच झालेलं होतं, कारण लाडू त्या जेजुरी भाषा असतं तेव्हा मैदान जवळ असल्या म्हणून मथुर घातला. आपण राहुल दादाने पण मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं की लाडूला मी शब्द दिलेला, लाडूच पळणार मथुरच्या काळात. कसं नियोजन लागलं होतं नेमकं? नियोजन म्हणजे कसं आपण पण त्यांनी दिलं आणि तेही पण आपल्याला दिलेलं आधी बिनजोडला, त्यामुळे आमच्या दोघांच्या सहमतीने इथलं नियोजन झालं. बिनजोडला कशी पळती गाडी? बिनजोडला म्हणजे दोन्ही पब्लिकनी पळतो मथुर आतून, दोन्ही पब्लिकचं भिताड आहे. आज कसं की कुठल्या गटाला गाडी पळाली, कुठल्या सेमीला? आज पहिले 13 नंबर गटाला 4 नंबर पाठीला पळाली, दुसरी सेमीला 5 नंबर 7 नंबर सेमी 5 नंबर तासाला पळाली, फायनलला 4 नंबर तासाला पळाली वापस. बरं, आपण आता लाडूच्या करिअरकडे जाऊ. लाडूची नेमकं खरेदी होती, घरचा होता काय? खरेदी केली ती आपण. मालक कोण आहे नेमका? मालक आहे सर्व पोर आहे, भाव आहे, सगळे मिळून सगळी गँग पोरच आपले ग्रुप. बरं, तुमच्या ग्रुपचा लाडू आहे? हो. लाडू खरेदी होती? हो. कुठली खरेदी? पुसेगावरून केली ती बापूच्या दगड. कधी? 2023ला. 2023ला. 23ला 22ला. बरं, आता काय किती दाते सध्या? अजून 4चे. 4 आहे. हो. बरं, खरेदी किती दिवस झाले? खरेदी म्हणजे आता किती बरेच वर्ष आले, 3 वर्ष आले. त्याच्यानंतर तुम्ही बिनजोडलाच पळवला? हो, बिनजोडला कंटिन्यू. मग 3 फेऱ्यात हे किती मैदान असेल? 3 फेऱ्या म्हणजे बैल आहे गुलाला, म्हणजे बैल गट पास होतो, सेमीला थोडं पायऱ्यांच्या मला मार खातो, आणि त्या दिवशी मालशिरतला 7 नंबरात राहिलो तेच. बरं, आज लाडू म्हटलं तर चर्चेत लाडू होता, आणि पायऱ्यासाठी अडचण येते म्हटलं तू. हो, नक्कीच. काय लोक वायदे मागतात 40,000 50,000. आमचं कसं, आम्ही वायदे कोणाला देत नाही, वायदे घेत नाही समोरच्याकडून, त्यामुळे पायऱ्यांची अडचणच आहे. आज राहुल दादाविषयी काय सांगाल? कारण की त्यांनी इतकं मोठं मन ठेवलं, आणि तुम्ही म्हणता जसं की पायऱ्याला अडचणी येतात, आज बिना अडचणीचा तुम्हाला आज मथुर भेटला, आणि जो मथुर टॉपचा मानला जातो सगळ्याच बाबतीत. दादांविषयी काय सांगाल? दादांना कधी फोन केला तरी दादा नाही बोलतच नाही पळू, कारण आज दिला पण आभार आहे राहुल दादाचा पण. बरं, सध्या कुठं असतं लाडू? लाडू आता जेजुरी असतो रानमाले. याचं नामकरण कोणी केलेलं आहे नेमकं लाडू? नामकरण म्हणजे आमच्या आईने. काय कारण? कारण म्हणजे तो छोटाचा एकदम 7 ते 7.5 8 महिन्याचा होता, त्यावर लाडू नाव ठेवलेलं आहे. अजून काय सांगाल लाडू विषयी? काय वेगळे गुण काय लाडू मध्ये बाकीच्या नंदींप्रती? काय सांगू, तेवढंच कमी आहे, कारण आम्हाला पण आनंद आहे, आज गुलाल भेटलाय, खूप आनंद आहे. त्याच्या दावणीला किती आहे अजून? दावणीला एकच आपल्या घरी, एकमेव आहे. हो. बर, काय वेगळं गुण काय बाकीच्या बैलांच्या प्रती आपण बघतो? जसं आज मथुर पळाला त्याच्यासोबत, तर गाडी पळायमध्ये कसं नेमकं कुठल्या खांदी चांगला पळतो? गाडी मुंबईमध्ये तर डावीला फिट पळतो, तसा उजवीला पण पळतो, दोन्ही पब्लिकने पळतो पाहिजे. आज 3 फेऱ्याला कसा पळाला? आज 3 फेऱ्याला गटाला पण चांगला पळाला, सेमीला पण चांगला पळाला, आणि फायनलला पण चांगलाच पळाला. बरं, ही सगळी किती जणांची गँग आहे तुमची? आमचा ग्रुप म्हणजे बरंच मोठा ग्रुप. आज कम से कम मुंबईवर आमच्या ग्रुपची 50 पोरं आली. 50 पोरं आले? हो. आता हे म्हणजे बिना खर्चिक पोरं आले सगळे? हो, कारण कसं आता अजून पोरं बाकी आले नाही काही कारणास्तव, पण एवढी पोरं आले यांचं पण आभार आहे. आज मथुरमुळं कुठंतरी लाडू गुलालात राहिला, अभिमान आहे, कारण मथुरचा पण सलग 5 वर्ष बिनजोडला पळतो बैल, आणि तो बी पब्लिकचा बादशाह आहे. दादाचा फोन येऊन गेला का? हो, येऊन गेला शुभमदाला. काय झालं? काय शुभमदाशी बोलून गेला. या ताई. दादा नमस्कार. नमस्कार. एकदा नाव सांगा तुमचं? माझं नाव स्वप्नील कुदळे, जेजुरी. लाडू तुमच्याकडे असतो? हो, जेजुरीत असतो. किती दिवसापासून तुमच्याकडे? 2 वर्ष झाले. पावसाळ्यात बैल आपल्याकडे. आता याचे मूळ मालक त्यांचं नाव काय? दीपेश कालेकर, जयेश कालेकर. आता हे त्यांच्या म्हणण्यानुसार सगळी गँग आहे, सगळा ग्रुपमधला लाडू आहे. आता लाडू तुमच्याकडं 2 वर्षापासून आहे जवळपास. या 2 वर्षात किती त्याच्या 3 फेऱ्याच्या मैदानात किती शर्यती झाल्या? मागच्या वर्षी बैल एकच मैदान पळाला, बैलाला पायाला लागलं होतं, अख्खा सीझन बसून राहिला, पळावलंच नाही.
लाडूचा सांभाळ तुम्ही करताय. हो. लाडूचे वेगळे गुण काय? वेगळे गुण का नाही, गोट्यावर लय शांत शांत पण आहे. मैदानात आल्यावर लय राग. बरं, आजचं नियोजन जे लागलं याच्याविषयी काय सांगाल? राहुल दादाने आज राहुल दादांनी 2 महिन्यापासून सांगितलं होतं की आपण बैल हाणणार आहे लाडूला. आणि त्यांनी दादाने शब्द जसं पूर्ण सांगितलं केला. पायऱ्याला अडचण येते म्हणे. हो, 100% की आतापर्यंत पायऱ्याला अडचणी आल्या आणि राहुल दादाने आज खूप मोठं मन ठेवलं असं म्हणता येईल. हा, 100% कारण की मथुर हा बेताज बादशाह आहे आणि त्या मथुरला कुठल्याही अटी शर्तीवर न ठेवता दादाने आज लाडूला त्याच्या गळ्यात टाकला. दादा जे बोलले ते त्यांनी शब्द पूर्ण केला. बरं, काय सांगाल दादांविषयी? दादा दिलदार मनाचा राजा माणूस आहेच. आणि त्यांनी आम्हाला बैल देऊन खूप म्हणजे आम्हाला ऑलरेडी 3 फेऱ्यात गुलाल नव्हता आणि त्यांनी ते पूर्ण केलं की लाडूला 3 फेऱ्याला गुलाल नाही आणि त्यांनी तो गुलाल दिला. मग असं म्हणता येईल का जेजुरी आता जवळच म्हणता येईल, कारण की इकडंच मैदान भरपूर भरता आणि तरी पण समजा पायऱ्यामुळं लाडू कुठंतरी दुर्लक्षित होता? हा 3 फेऱ्यात होताच. विषय काय होतो, आपल्या भागात गाठावरती लोकांना वाटतं की हा फक्त एकच फेरा बैल पळतो. पण बैलांनी दाखवून दिलं की मी 3 फेऱ्यावर पळू शकतो. बरं, नक्कीच इथून पुढं आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानात म्हणजे सतत पळताना दिसेल का? हा दिसेल, गाठावरती आहे तोपर्यंत दिसेल. चालतं, शुभेच्छा तुम्हाला आणि पुन्हा एकदा मथुर आणि लाडू भविष्यात आपल्याला लवकरच पळताना दिसो. धन्यवाद.